तासात या ठिकाणी औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। त्यासाठी इतर सर्व संघातील खेळाडूंनी व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उपस्थित राहायचं आहे। प्रमुख पाहुण्यांचं सभा मंडपामध्ये स्वागत आहे। या ठिकाणी उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे सभा मंडपामध्ये उपस्थित झालेले आहेत। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। संघनायक आणि संघ व्यवस्थापक यांना विनंती आहे की आपण आपल्या संघातील सर्व खेळाडूंना घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे। डॉक्टर अशोक भोसले, प्राचार्य शंकरराव उरसळ, कॉलेज ऑफ फार्मसी, खराडी यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचे। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संघ व्यवस्थापक, त्याचबरोबर संघनायक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे। पीडीए परिवार म्हणून आपण एकत्र यावं या उद्देशाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभय खंडागळे सर यांच्या संकल्पनेतून या क्रिकेट सामन्यांचं आयोजन या ठिकाणी आज केलं गेलेलं आहे आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये जवळजवळ मला वाटतं 11-12 टीम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। अतिशय भरघोस असा प्रतिसाद या सामन्यांना मिळालेला आहे आणि दरवर्षी यामध्ये आणखी जल्लोष आणि जोश आपल्याला दिसणार आहे। आणखी चुरशीचे सामने या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे आपला जो काही पीडीए परिवार आहे तर हा एकत्र येण्यासाठी हा एक विशेष उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत। आजच्या या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी स्वागत करतो। प्रथमतः आपण हा जो काही क्रिकेट स्पर्धा, हा जो काही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्या मागचा उद्देश आणि भविष्यातील ज्या काही दिशा आहेत तर या स्पर्धेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभय खंडागळे सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक सादर करावं। नमस्कार। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आणि प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या पीडीए एम्प्लॉईज क्रिकेट टुर्नामेंटसाठी उपस्थित सर्व खेळाडूंचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। या प्रसंगी आपल्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे पीडीएचे सर्व सन्माननीय प्राचार्य, ज्यामध्ये माननीय नितीन घोरपडे सर जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य देखील आहेत, त्याचबरोबर डॉक्टर पंडित शेळके सर वाघेरे महाविद्यालय सासवड, त्याचबरोबर प्राचार्य भोसले सर, प्राचार्य शिरसाट सर, प्राचार्य लोबो सर आणि इतर सर्व सन्माननीय प्राचार्य, ज्यामध्ये पाटील सर दिसत नाहीत, प्राचार्य पाटील सर, सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो। सर्वप्रथम ही जी कल्पना आली ती की आपल्या सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्यासाठी आपण कुठला तरी एक चांगला खेळाचा प्रकार आयोजित करावा आणि त्यामध्ये क्रिकेट हा प्रामुख्याने पुढे आला। यामध्ये आम्हाला सहयोग लाभलं ते आमच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे आणि त्यांचे दोन्ही पदाधिकारी आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, श्री ज्ञानेश्वर कुटे आणि श्री दत्तात्रय भालेकर आणि त्याचबरोबर श्री निलेश पांढरकर, पण ते काही कारणास्तव अजून आलेले नाहीत, ते आपल्याला जॉईन होतील। क्रिकेट हा खेळ सगळ्यांनाच आवडीचा असा खेळ आहे। ह्यामध्ये उद्देश एकच आहे की आपल्या सर्व शिक्षकांनी, शिक्षकेतर सेवकांनी एकत्र यावं, एकत्र येऊन आपण हा खेळ खेळावा, ज्याने आपलं टीमवर्क वाढेल, आपलं फिटनेस चांगला राहील आणि वर्षभर आपण काम करत असताना आपल्याला एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळू शकेल आणि त्या दृष्टिकोनातून ह्या क्रिकेटचे सामने आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। अर्थात हे पहिलंच वर्ष आहे आणि अपेक्षा अशी आहे की दरवर्षी आपण ह्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण आयोजित करूयात। सर्वांनी जे खेळाचं पावित्र्य आत्तापर्यंत राखलेलं आहे ते इथून पुढेही आपण राखावं। अतिशय सुंदर आणि सुबक अशा उत्कृष्ट ट्रॉफीज इथून आज लकी 4 संघ घेऊन जाणार आहेत। प्रत्येक सामन्याला आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत, नंतर आपण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देणार आहोत, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, ह्या सर्व प्रकारची पारितोषिकं आपण देणार आहोत। माझ्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या टीमचं, मला टीम म्हणजे क्रिकेटची टीम नाही, माझी काम करणारी जी टीम आहे त्यांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं। गेली 15 दिवस
ते सातत्याने या नियोजनामध्ये आहेत. मग इथे येणं असेल, रात्र 12 असतील, 1 असतील, बॅनर्स असतील, बाकीच्या सर्व गोष्टी असतील, या सर्व त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. आणि आपल्याला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खरंच मनापासून आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला ही स्पर्धा घेण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिली. संस्थेचे मानद सचिव आदरणीय कदम साहेब थोड्याच वेळामध्ये ते देखील येणार आहेत, आपल्या स्पर्धेला भेट देणार आहेत. आणि अशा पद्धतीने एक चांगल्या वातावरणामध्ये या सर्व स्पर्धा इथून पुढे व्हाव्यात ही अपेक्षा मी ठेवतो. आणि दरवर्षी आपण क्रिकेटच्या मैदानावर कुठल्या ना कुठल्या क्रिकेटच्या मैदानावर भेटत जाऊ हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे, त्याचबरोबर नेहमीच त्यांचं सहकार्य असतं, असे आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले माननीय श्री ज्ञानेश्वर कुटे, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ, प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभय खंडागळे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर माननीय श्री दत्ताभाऊ भालेकर, उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संघ यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. ज्यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे असे सांगवडे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री रोहन सुनील जगताप यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी स्वतः टीम मध्ये संघामध्ये खेळाडू म्हणून ते स्वतः खेळलेले आहेत असे डॉक्टर नितीन घोरपडे सर, प्राचार्य अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडप सर आणि व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर डॉक्टर पंडित शेळके सर, प्राचार्य वाघेरे महाविद्यालय सासवड, मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर डॉक्टर अशोक भोसले, प्राचार्य शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी खराडी, हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर आर व्ही पाटील, प्राचार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी, यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अतिशय सकाळी लवकर उपस्थित असलेले डॉक्टर बी जी लोभे सर, प्राचार्य अनंतराव पवार महाविद्यालय तिरंगुट, यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर डॉक्टर शिरसाट सर, ओतूर महाविद्यालय ओतूर, त्याचबरोबर आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉक्टर पवार यांचंही या ठिकाणी स्वागत व सन्मान होत आहे. डॉक्टर आर व्ही पाटील, प्राचार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी, यांचंही स्वागत करावं असे मी मान्यवरांना विनंती करतो. यामध्ये ज्यांनी ही जी काही क्रिकेट स्पर्धा आहे तर ती आयोजित करण्यामध्ये ज्यांचा बहुमोल असा वाटा आहे तर असे श्री सचिन इंदुरे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जात आहे. त्याचबरोबर श्री हेमंत जाधव, हेमंत जाधव यांनी बहुमोल असं सहकार्य, हे सगळे योग जुळून आणण्यामध्ये यांचा बहुमोल असा वाटा आहे. त्याचबरोबर श्री विक्रांत गोलांडे आणि या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं असे डॉक्टर ज्ञानेश्वर चिमटे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच जे या स्पर्धेसाठी संपूर्ण दिवसभर पंच म्हणून काम करणार आहेत असे श्री सुमित नाईक यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. सुमित नाईक, मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा.
त्याचबरोबर श्री विजय साबळे, श्री अजय साबळे, त्याचबरोबर अलिजान पठाण यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर खेळामध्ये रंगत आणण्यासाठी जे काही समालोचन करत आहेत तर असे समालोचक म्हणजेच कॉमेंटेटर राम रोकडे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांच्याबरोबर त्याचबरोबर रुपेश कलाटकर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर सिस्टीम ऑपरेटर यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारावा। त्याचबरोबर या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला युट्यूबवर पाहण्यास मिळत आहे। तर ही सर्व तांत्रिक बाब सांभाळणारे युट्यूब लाईव्ह साठी ज्यांचं सहकार्य लाभलंय अक्षय डांगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। या मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आजच्या या कार्यक्रमामध्ये दिवसभर आपल्याला जे पाणी त्याचबरोबर जेवण मिळणार आहे तर हे सगळं सहकार्य आपल्याला माजी विद्यार्थी संघाचे जे काही अध्यक्ष आहेत त्याचबरोबर उपाध्यक्ष अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर कुटे, उपाध्यक्ष माननीय श्री दत्ता भालेकर, त्याचबरोबर माजी नगरसेवक श्री निलेश पांढरकर यांचं बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे। श्री निलेश पांढरकर या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीत पण तरी पण त्यांचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्री खंडूशेठ भालेकर व श्री प्रकाश म्हसे यांचंही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर अशोक परंडवाल त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये बहुमोल असं सहकार्य लाभलेलं आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की खूप वर्षापासून असं चाललेलं की क्रिकेट मॅच प्राध्यापक किंवा आपले कर्मचारी यांच्या मॅच व्हावा आणि आज मी पाहिलं खरोखर खूप संख्येने इथं कर्मचाऱ्यांनी भाग घेतलेला आहे आणि हा चान्स आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। आकुर्डी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभय खंडागळे सर, मी आमचे प्राचार्य डॉक्टर नितीन गोरपडे सर, व्यवस्थापन समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना विनंती करतो की त्यांनी खंडागळे सरांचा सत्कार करावा कारण की तुमच्यामुळे हे आम्हाला असं खेळण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे। तरी सर्वांतर्फे सगळ्या महाविद्यालयातर्फे आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद सर। यानंतर आपण उद्घाटनाच्या शेवटाकडे वळणार आहोत तर मी डॉक्टर नितीन घोरपडे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांना मदत करणारे सर्व स्टाफ, टीचर, त्याचप्रमाणे नॉन टीचिंगचे सर्व कर्मचारी आणि महत्त्वाचा ज्यांचा रोल आहे अक्षय माझे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी कारण दोन्ही माझे विद्यार्थी आहेत आणि आता माझी विद्यार्थी संघटना ते चांगल्या प्रकारे सांगत आहेत। सांगडगावचे जगताप सर, सर्व प्राचार्य, खरं पाहिलं तरी वेगळ्या स्वरूपाचं लीज मला वाटतं मालक आम्हीच आहोत सगळे प्राचार्य, म्हणायला काय हरकत नाही। प्रत्येक टिकचा एक मालक आहे, मालकाची काय जबाबदारी ते सगळ्या प्राचार्यांना कळाले असेल। किमान आपण सगळ्यांना काहीतरी देऊया नंतर मिळून, कारण सहभागी झालेले आहेत कारण 75 स्कोअर करू शकतात आपले लोक, म्हणजे हे मला वाटतं धावपट्टी म्हणजे ही जी काय आहे क्रीडांगण हे बॅटिंग पिच आहे असं दिसतंय आणि म्हणून खंडागळे सरांनी हे निवडलेलं दिसतंय। एक वेगळी एनर्जी मला वाटतं या ठिकाणी आपल्याला आलंय कारण आपल्यामध्ये संवाद होणं आणि खेळ होणं हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि हे घडवण्यासाठी
मग खंडागळे सरांना क्रिकेट आवडतंय, आम्हाला माहिती आहे. ते खेळले का नाही आता काय माहिती आहे, खेळणार आहे, काठीने खेळणार आहेत ते. बॅट पेट्या काठीने खेळणं अवघड आहे, तुम्हाला तर माहिती आहे. हां, बॅटची साईज मोठी असते, काठीची साईज लहान असते. त्यामुळं सगळे आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एका लेवलला आलेलो होतो आपण. म्हणजे मला बॉल पकडायला जायचं म्हटल्यानंतर मला पळायचं किती याचा जरा तरी म्हटलं पळू आपण, काहीतरी करू. कारण खेळत राहिलं पाहिजे असं मला वाटतं, हसत राहिलं पाहिजे असं मला वाटतं, आणि मित्र मिळवत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. या तिन्ही गोष्टी मला वाटतं आज आपण साध्य करतोय. त्यामुळं आपण रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचं टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करूया. आणि त्यांनी संधी दिल्याबद्दल सर्व खेळाडूंना मी या निमित्त शुभेच्छा देतो. विजयी संघासाठी मी 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करतो. धन्यवाद सर. यानंतर सांगवडे गावचे लोकनियुक्त सरपंच आणि आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे सुद्धा आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. माननीय श्री रोहन सुनील जगताप यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर सर्व स्टाफसाठी जे महाविद्यालयाच्या वतीने आणि शिक्षण मंडळाच्या वतीने ज्या स्पर्धा सांगवडे गावामध्ये आयोजित केलेल्या आहे, प्रथमतः मी सर्व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा आणि कॉलेजचं मनापासून आभार मानतो की तुम्ही ही संधी आमच्या गावामध्ये करून केली, याबद्दल मी तुमचं पहिलं खूप खूप आभार मानतो. आणि ज्यावेळेस मला पहिला हेमंत जाधव सरांचा फोन आला की कॉलेजच्या आपल्याला स्पर्धा घ्यायच्या आहेत, तर कुठलाही विचार नाही केला, नियोजन वगैरे काय, पण त्यांना म्हणलं आपल्याला स्पर्धा आपल्या गावात घ्यायच्या आहे. कारण की हे कॉलेज आणि संस्था म्हणजे एक आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातले आम्ही एक सदस्य आहेत. आणि त्या सदस्यामध्ये जरी माजी विद्यार्थी असलो तरी कुठलाही विद्यार्थी हा माजी कधी होत नसतो. त्या शाळेला त्याचं काहीतरी देणं असतं आणि सामाजिक काम करत असताना या समाजाला आपलं काहीतरी देणं असतं. मग गेले 8 दिवस झाले याच्यासाठी खूप प्रयत्न करत होतो आम्ही. कामाचा व्याप पण खूप मोठा आहे, परंतु आपलं कॉलेज आणि ज्या कॉलेजने आपल्याला संस्काराची शिदोरी दिलेली आहे त्या कॉलेजसाठी काहीतरी देण्याचं आपलं एक काम बनतं. त्यामुळं आज या ठिकाणी तुम्ही आमच्या गावामध्ये ज्या स्पर्धा भरवलेल्या आहे त्याबद्दल मी प्रथमतः संस्थेचं खूप मनापासून आभार मानतो. आणि जर पुढच्या वर्षी स्पर्धा भरवायच्या असेल तर कुठं दुसरीकडे भरू नका, आमच्या गावामध्येच भरवा. यापेक्षाही चांगलं नियोजन आपण करू. आणि या ठिकाणी आलेल्या सर्वच मी म्हणजे सर्व आमचे गुरुच आहेत आणि त्यांचंही देखील मनापासून आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी जो संघ जिंकेल हारेल यामध्ये काही नसणार आहे, परंतु तुम्हाला एक दिवसाचा आनंद मिळणार आहे. कारण की आपण फिट असलो तरच हिट होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जणांनी आनंद घ्या. आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि सर्वांनाही विनंती आहे की थोडासा वेळ भेटला तर घरी नक्की सर्वांनी चला. धन्यवाद सर. यानंतर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर कुटे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जो काही क्रिकेटच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत, वास्तविक पाहता आम्ही सुद्धा खेळाडू म्हणूनच कॉलेजमध्ये होतो. घोरपडे सर आहेत, डॉक्टर नितीनजी घोरपडे सर आहेत, त्यांच्यामुळे आम्ही आता ह्या पदावर पण काम करतो. आणि कॉलेजला असताना त्यांनीच आम्हाला घडवलेलं आहे. खंडागळे सरांनी सांगितलं की आपल्याला अशा अशा स्पर्धा घ्यायच्यात, तर मी म्हणलं निश्चित. कारण आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो तर आमचा जास्त संपर्क हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी जास्त होता. कारण शिक्षणाकडे आमचं कमी लक्ष होतं, खेळाकडे जास्त होतं. आणि मला कॉलेजला एक अनुभव असा आलेला आहे की शिक्षकेतर कर्मचारी जर का फिट असतील, कारण त्यांना सर्व कॉलेज सांभाळायचे आणि कॉलेजच्या आता संख्या वाढत चाललीत, मुलांचे प्रकार वाढत चाललेत, त्यामुळं यांना ताण वाढत चाललेला आहे. आणि सरांनी जे काय आता स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्या मागचा उद्देशच तो आहे की इतर जे वैयक्तिक खेळ घेतो त्या खेळामध्ये वैयक्तिक एखादा खेळाडू फिट होईल, परंतु इथं तुमचं सांघिक भावना तयार होती. इथं ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर खेळत असता हेच खेळ सहज हसत खेळत कॉलेज पण चालवलं जातं. आणि ज्यावेळेस आपण आता विचार करतो पुन्हा शहर जे आहे
किंवा पुणे जिल्हा जो आहे हा अनेक विविध प्रकारच्या संस्थेचे कॉलेज आहेत, परंतु पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे जे कॉलेज आहेत हे उत्तरोत्तर आता टॉपला चाललेले आहेत आणि हेच पुढे जाण्यासाठी सर्वात मोठं सहकार्य हे तुमचं असतं. कारण प्राचार्यांनी किती चांगलं काम करायचं ठरवलं तर तुमचं सहकार्य नसेल तर ते शक्य नाही आहे. आणि तुम्हाला इतर वेळेस कामाच्या व्यापाने कॉलेजमध्ये एकत्र काही कारणाने येता येत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवरती प्रॅक्टिस करता महिना 2 महिने इथून पुढे तुम्ही सगळे फिट राहण्यासाठी ग्राउंडवर येणार आहात याची मला खात्री आहे. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की इथून पुढे दरवर्षी स्पर्धा भरणार आहे, तर मी सरांचं पण एकदा अभिनंदन करतो आणि आम्ही तर त्यावेळेस आम्हाला संधी मिळते त्याबद्दल पण त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आत्ताच आपल्यामध्ये श्री प्रकाश म्हसे हे उपस्थित झालेले आहेत, तर त्यांचं स्वागत या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य, शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश म्हसे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की पुढील समारंभ मैदानावरती पीचच्या समोर होणार आहे, तर आपण मैदानावरती उपस्थित व्हावं. आजच्या या क्रिकेटच्या सामन्याची उंची आणखी वाढत जावी यासाठी आपण हवेने भरलेले फुगे आकाशात सोडून उंची वाढवणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की या ठिकाणी जे बलून फुगवलेले आहेत तर त्याच्या बाजूने सगळ्यांनी थांबायचं आहे. अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होतोय. सर्व खेळाडूंचं या क्रीडांगणावरती स्वागत आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या हवेने भरलेले फुगे आणि त्याच्याबरोबर आपल्या या स्पर्धेचा जो काही लोगो आहे तर तो आकाशामध्ये सोडवण्यात येणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या फुग्यांचं या ठिकाणी आकाशामध्ये सोडायचे आहेत. त्याचबरोबर क्रीडांगणाचं नारळ वाहून या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि रामकृष्ण मोरे महाविद्यालय आयोजित क्रिकेट स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी गोल करून उभं राहायचंय. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी गोल करून उभं राहायचंय जेणेकरून आपल्याला हे सर्व फुगे अतिशय चांगल्या प्रकारे दिसतील. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी क्रीडांगणाची पूजा होत आहे. पिच वरती कुणी थांबू नये, कृपया करून पिच वरती कुणी थांबू नये. पिचच्या थोडस बाजूला या. पिच वरती कुणी थांबू नये. या ठिकाणी बॉल घेऊन यायचा आहे. पिच वरती कुणी थांबू नये कृपया करून. कृपया पिचच्या बाजूला घ्या ते. पिच वरून त्या साईडला आहे ना सगळे थोडस. आपल्याला 11 सामने खेळायचे आहेत. कृपया पिचवर कोणी थांबू नये.
हॅलो, लगेच सोडू नका. पीडीए एम्प्लॉईज क्रिकेट टुर्नामेंट 2025-26 याचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होत आहे. या नयनरम्य सोहळ्याचं आपण आपल्या डोळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे. मस्त. जय शिवाजी. यानंतर या क्रिकेट स्पर्धेतील तिसरा सामना शंकरराव भेलके महाविद्यालय विरुद्ध फार्मसी महाविद्यालय खराडी. खराडी महाविद्यालयाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर, आपण तात्काळ आपले क्षेत्ररक्षणाचं नियोजन करावं. त्याचबरोबर फार्मसी महाविद्यालय खराडी, आपण आपले बॅट्समन फलंदाज या ठिकाणी तात्काळ क्रीडांगणावरती पाठवावेत. चला, आता विनंती आहे मैदानामध्ये जे मान्यवर आणि खेळाडू आहेत त्यांना विनंती, आता तुम्ही बाहेर या आणि मान्यवरांना विनंती असेल तुम्ही मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवा आणि खेळाडूंना विनंती असेल यानंतर होणारी मॅच दोनही संघ मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे तुम्ही मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे तुमचे सलामीचे आघाडीचे 2 बॅटर आता मैदानामध्ये पाठवा. या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील तृतीय सामना या ठिकाणी तात्काळ सुरू होणार आहे. आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी पाणी, त्याचबरोबर सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था मैदानाच्या बाजूला केलेली आहे. तरी सर्व खेळाडूंनी या जेवणाचा आस्वाद दुपारच्या वेळेत घ्यायचा आहे. या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देण्याचा राहिलाय. विकास कामथे, प्रतीक कामथे यांना पाहतोय मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातोय. प्रतीक कामथे तुम्ही या आणि मैदानामध्ये जे खेळाडू आहेत मान्यवर असतील मान्यवरांना विनंती आहे तुम्ही मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा आणि इतर खेळाडू असतील त्यांना मात्र विनंती आहे तुम्ही मैदानाच्या बाहेर जा. अण्णासाहेब मगर संघाचे खेळाडू प्रतीक कामते यांना मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातोय. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला टॉस्का बॉस या मंचावरती आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी दिला जाणार आहे. चला विकास, प्रतीक कामते आपण या, आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाणार आहे. आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी या. चला या प्रतीक कामते आणि त्यांना मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी हॅलो
हॅलो. तृतीय संघ मामासाहेब मोळ महाविद्यालय पौड रोड. सर्वांनी लगेच लाईन अप व्हायचंय. सेकंड वाल्यांनी लगेच आपले मेडल जे काय आहेत ते यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस द्वितीय क्रमांकाचं बक्षीस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमतः वैयक्तिक बक्षीस आहेत ती देणार आहोत. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेवटच्या दिवसातील आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी दिला जातोय आणि तो मॅन ऑफ द मॅच किताब जातोय हेमंत जाधव ठरतात मॅन ऑफ द मॅच. आता आपण वैयक्तिक बक्षीस देणार आहोत. सर्वांनी शांत राहा. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब जातोय. वैयक्तिक 84 धावा आहेत आणि त्या किताबाचा मानकरी ठरतोय जय दुधाळे ठरतोय बेस्ट बॅट्समन. एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय. दिवसभरात त्यांची पाहायला मिळाली. 84 धावा दिवसभरात त्यांनी बनवल्यात आणि त्यानंतर आपण पुढील किताबाकडे जाऊयात. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर नाव आहे 4 विकेट आहेत. नाव आहे गोरख शेडेरे ठरतायत बेस्ट बॉलर. आणि या स्पर्धेतील एक असा खेळाडू आहे त्याने दिवसभरात अशी कामगिरी केली की सर्वांची मन जिंकली. त्या खेळाडूचं नाव आहे बेस्ट फिल्डर हा किताब जातो आहे सिद्धार्थ जावरे ठरतायत बेस्ट फिल्डर. आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय शेवटचा किताब मॅन ऑफ द सिरीज या किताबाचे मानकरी ठरतायत. नाव आहे 57 धावा दिवसभरात बनवल्यात. विकेट देखील त्यांच्या नावावरती आहेत. नाव आहे मयूर मोरे ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. या ठिकाणी आपण पाहिलं तर वैयक्तिक बक्षिसांचे पुरस्कार या ठिकाणी संपलेले आहेत. आता जाऊयात आपण पाहतोय
दिवसभरात आपण पाहिलं तर या टीमनं कष्ट केले, मेहनत केली आणि आपण पाहतोय शेवटच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर कमालीचं क्षेत्ररक्षण फलंदाजी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्या संघाचं नाव आहे रामकृष्ण मोरे महाविद्यालय. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ. विजेत्या संघाचं अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टीम मधले खेळाडू या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आजचा दिवस क्रमांक या स्पर्धेचा संपला असं जाहीर करतो. सर्वांना मित्रांनो रामकृष्ण आणि जय क्रिकेट. भेटूयात पुढच्या वर्षी बरोबर याच दिवसांमध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा आपण पाहतोय संपन्न करूयात. सर्वांना मात्र शुभेच्छा. भेटूयात पुढच्या वर्षी. अरे बस 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 बस. डीजे वाले गाणं लावा. डीजे धुरंधर. हे नको लावू, दुसरं लावणार बा. दुसरं लाव, दुसरं धुरंधर मधलं टायटल सॉन्ग.
boom,